हॅलो बाळांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। खूप सिंपल टॉपिक्स आहे, 3 किंवा 2 मार्कला एक्झामला बऱ्यापैकी विचारला जातो आणि तुमचे 2 मार्क इथेच पक्के होणार आहे। व्हॉट इज द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? चला बघूयात। एव्हरी ऑब्जेक्ट इन द universe attract every other objects with a definite force. This force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. That is called as a Newton's universal law of gravitation. न्यूटनचं बोलणं काय होत आहे, त्याने आज सांगितलं आहे की दोन व्यक्तीमधला जो काही फोर्स आहे तो कसा असणार आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे। दोन्ही एकमेक ऑब्जेक्ट का एकमेकाला अट्रॅक्ट करणार आहे आणि हा जो फोर्स असणार आहे त्या दोघांच्या मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे। त्या दोघांच्या मासला काय डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आणि त्यांचा जर डिस्टन्स जास्त असेल तर फोर्स कसा असणार आहे, कमी असणार आहे आणि त्यांचा डिस्टन्स जर कमी असेल फोर्स कसा असणार आहे, जास्त असणार आहे। बाळा समजतंय का? नाही समजलं? तुम्हाला माहिती दोन व्यक्ती, तिला बघितलं जवळ आहे, फोर्स कसा असणार आहे, फिलिंग कशी येते, दाटून येते का? यस। पण काय खूप लांबवरती, ती 100 मीटरवरती, तो आहे इकडे, म्हणजे ती तुझ्यापासून 100 मीटर अंतरावरती, फिलिंग कशी असणार, कमी असेल का? म्हणजे फिलिंग कशी असेल, वीक असेल। म्हणजेच काय की जेवढा जास्त डिस्टन्स तेवढा कमी फोर्स, जेवढा कमी फोर्स म्हणजे तेवढा जास्त डिस्टन्स आणि जेवढा कमी डिस्टन्स तेवढा काय जास्त फोर्स। तर दॅट इज अ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। बघत याचं जे एक्सप्रेशन ते काय सांगताय, खूप सिंपल एक्सप्रेशन आहे। तर फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, एकदम छोट्या लेकरासारखं, m1 × m2 इक्वेशन नंबर 1। काय बोलले सर? हा फोर्स कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? दोन ऑब्जेक्ट आहे, शांताराम घ्या, शांताबाई घ्या, कोणी घ्या, सन घ्या, मून घ्या। हा जो फोर्स आहे m1 एखादा ऑब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट m2, ह्या दोघांचा एकमेकाचा जो फोर्स आहे तो कसा आहे, त्यांच्या मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। दॅट इज इक्वेशन नंबर 1। कुठला ॲटिट्यूड ठेवायचा का नाही, एकदम छोट्या मुलासारखं। सेकंड इक्वेशन काय बोललंय की f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1/d²। समजतंय का? 1/d²। दॅट इज इक्वेशन नंबर 2। सरांनी सांगितलेलं आहे की जेवढा जास्त डिस्टन्स तेवढा कमी फोर्स आणि जेवढा कमी डिस्टन्स तेवढा कसा फोर्स, जास्त फोर्स। म्हणजे काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे का डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल। हे जे साइन आहे बाळा त्याला आपण काय म्हणणार आहे, डायरेक्टली हे जे साइन असणार आहे हे काय आहे, प्रोपोर्शनलचं साइन आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, नाकतोडा साइन। कुठला साइन? नाकतोडा साइन। मग 2 म्हणून काय झालंय, फ्रॉम 1 and 2 काय मिळणार मला, फ्रॉम 1 and 2 बोलता का? फ्रॉम 1 and 2 मला काय मिळणार आहे, f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 × m2/d²। हे नवीन एक्सप्रेशन सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे ही जी नाकतोडा साइन मला काढायची आहे, पण नाकतोडा साइन काढण्यासाठी मला कोणीतरी ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट घ्यावं लागेल ना रे बाळा, बरोबर नाही? तुम्हाला सरांनी अगोदर सांगितलेलंच आहे की ही जी साइन काढण्यासाठी काय घ्यावं लागणार, आपल्याला घ्यावं लागणार आहे कॉन्स्टंट। इथं कोण घेणार, आपण घेणार इथे कॉन्स्टंट, दॅट इज अ g m1 × m2/d²। दैट इज द एक्सप्रेशन फॉर द यूनिवर्सल लॉ ऑफ ग्रेविटेशन। एफ मतलब क्या होता है, फोर्स। जी मतलब क्या होता है, गन्या होता है क्या? जी इज नॉट अ गन्या, दैट इज कॉल्ड एज अ ग्रेविटेशनल कांस्टेंट। m मास ऑफ द फर्स्ट बॉडी, m2 मास ऑफ द सेकंड बॉडी, d² मतलब क्या होता है की ह्या दोन्ही बॉडी मधला काय डिस्टन्स असणार आहे आणि त्याच्यामध्ये एक्झामला विचारले जाते व्हॅल्यू ऑफ द जी। व्हॅल्यू ऑफ द जी काय असणार आहे, 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg²। एकदम सिंपल आहे। हे एक्झामला MCQ मध्ये व्हॅल्यू विचारलेली सुद्धा आहे, माहिती आहे का? त्याच्यामुळे लक्ष द्यायचं आहे, 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg²। बाळा तू अर्थवरती पण नाही, तू मूनवरती पण गेला, तो तिकडे युनिव्हर्स त्या याच्या युरेनसवरती पण गेला, तू कुठल्या जगामध्ये कुठल्याही ग्रहावरती गेला, ही जी व्हॅल्यू असणार आहे जीची ती काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे। 6.67 × 10⁻⁻11 त्याचं जे युनिट असणार आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg²। त्याचं जे युनिट आहे ते कसं आलं बघूया। मी जर जीला कम्पेअर केला, हे जी घेतला तर काय फॉर्म्युला येणार माझा की fd² डिवायडेड बाय m1 × m2। मग याला काय एफ कशामध्ये मोजतात, आहे न्यूटनमध्ये। फोर्स हे फादर है का, दिस इज नॉट अ फादर, दैट इज कॉल्ड एज अ फोर्स। गलती से वैसे फादर मत लिख देना। उसके बाद डिस्टेंस कशामध्ये मोजणार आहे, डिस्टेंस कशामध्ये मोजणार आहे, मीटर स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर डिनोमिनेटरला कोण आहे, मास ऑफ द फर्स्ट बॉडीज, मास ऑफ द सेकंड बॉडीज। आणि मास कशामध्ये मोजतात, सेंटीमीटर मध्ये मोजणार का? नाही रे बाळा, कशामध्ये मोजणार, किलोग्राम मध्ये मोजणार। तुम्ही सांगा किलोग्रामचा स्क्वेअर म्हणजे माझं युनिट काय असणार आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg²। ह्या
हे आपलं ही थिअरी होती आपली न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, की हाय जी थिअरी पूर्णपणे युनिव्हर्समधल्या जेवढ्या काही गोष्टी आहे, मग ते कुत्रा असेल, मांजर असेल, मुंगी असेल, ह्या सगळ्या गोष्टींना काय ॲप्लिकेबल आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अरे यस ऑर नो? समजलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मिळूयात सेकंड लेक्चरमध्ये. बाय बाय.